आज जी आपण रेसिपी बनवत आहोत, तुम्ही ही कधीच ट्राय केलेली नसेल. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. कमी वेळेत छान खायचं असेल तर नक्की ट्राय करा. तुम्हाला जर पटकन असं जर काही खायचं असेल आणि जर तुम्हाला जास्त तेल वगैरे आवडत नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. मी 1 वाटी पोहा घेतलेला आहे, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कुटून. चला तर आपण प्रोसेस बघूया. कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्याच्यात तेल टाकून घ्यायचं. तेल छान तापलेलं आहे, तुम्ही बघू शकता. याच्यात मी टाकणार आहे मोहरी आणि थोडेसे जिरे घालायचे. त्याला छान तडकू द्यायचं. शेंगदाण्याला काही जास्त वेळ लागत नाही. शेंगदाणे परतून घेतले की आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे मिरची. जर तुम्हाला हिरवी मिरची नसायला हवी तर तुम्ही त्यात लाल तिखट पण घालू शकता. शेंगदाणे छान भाजलेले आहेत. आता ह्याच्यात मी पोहे घालत आहे. कच्चेच पोहे घालायचेत आपल्याला. जर कोणाकडे बनत असेल तर त्यांनी सांगा. आमच्याकडे बनतं हे असं. तेल पण जास्त यूज होत नाही, खायला पण छान लागतं. तोंडाला मस्त चव येते हे बनवल्याच्या नंतर आणि खाल्ल्याच्या नंतर. आणि कसं आहे, काही खायचं म्हणलं पटकन की होत नाही. मग थोडंसं मीठ घालायचं आपल्याला त्याच्यात. अजून काहीच ॲड करायचं नाही आहे. एकदम 2-3 वस्तू लागतात बनवायला जेमतेम. आणि बनवायला पण जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटात होणारी रेसिपी आहे. त्याला छान पोहे असे कडक होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. एकदम जसा चिवडा होतो तसा लागतो. एकदम कमी तेलामध्ये कमी साहित्यामध्ये बनणारी आहे प्रोसेस. कशी वाटली नक्की सांगा. एकदम खमंग असे लागतात. पूर्ण क्रिस्पी होतात ते आपण तेलात भाजल्याच्या नंतर. तळून वगैरे घ्यायचं नाही आपल्याला. तर अशी आपली आजची रेसिपी होती. एकदम सिंपल 2-3 मिनिटात होणारी. भेटूया